मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, ही जी वनस्पती दिसते ना, ही पावसाळ्यात आता तुम्हाला सहज मिळेल. आमच्या ग्रामीण भागात या वनस्पतीला वंद्या म्हणतात. तर तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंट करा. काही जण अधोपुष्पी पण म्हणतात, कारण त्याची फुलं जमिनीच्या दिशेला झुकलेली असतात. तर मंडळी, याची ही काडी असते ना, सुकल्यावर आणून ठेवायची. ही पोकळ काडी असते बघा. काय करायचं, डोकं दुखतंय ना, तर वंद्या ही वनस्पतीची काडी आणायची. एका बाजूच्या टोकाला पेटवायची आणि दुसऱ्या बाजूचं टोक नागपुडीला लावायचं आणि आत ज्या बाजूचं डोकं उगतंय त्या बाजूच्या साईडच्या नागपुडीत ओढायची. असं पूर्ण जर आत गेलं ना तर डोकंदुखी थांबून जाते. असा याच्यात प्रभावी घटक आहे. तर हा पारंपरिक आणि साधा उपाय आहे. तर मंडळी, तुम्ही करायला हरकत नाही, कोणताही याचा दुष्परिणाम नाही. तर अशा विविध माहिती करता माझ्या रामबाण उपचार चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी शेअर करा. धन्यवाद.